आणि ब्लॉग जिसका नाम आहे अक्षय दाढवे। तर गाईज आज लावतोय मी आमच्या दाढीला पातेरा म्हणजे दाढ भाजायची, म्हणजे त्याच्यावरती सगळी सामग्री येते। हे बघा, दाढ म्हणजे काय असेल तुम्हाला समजेलच। ह्याच्यावरती तांदळाची म्हणजे जे भात पेरतो ते पहिले इथे पेरलं जातं, इथून उपटून मग ते शेतामध्ये हाक्या चोंड्यामध्ये लावलं जातं। असं नाही की ते डायरेक्ट ह्याच्यामध्ये पेरलं जातं आणि उगवलं जातं, तर असं नसतं। ते पहिलं इथे पेरलं जातं, त्यानंतर इथं उगवलं जातं आणि मग अशा प्रकारचे चालतात आणि हे बघा अशा प्रकारे दाढ आपली जाळून होते। हे बघा अशा प्रकारे। आणि मग त्याच्यामध्ये पाऊस पडायच्या एक 5 दिवस आधी किंवा 10 दिवस आधी ते सर्व नांगरून बिंगरून त्याच्यामध्ये पेरतात आणि मग त्यानंतर मग शेती पिकते। त्यानंतर मग अशा प्रकारचे उडवी घालतात, त्याच्या आतमधले धान्य काढून घेतात आणि मग हे सर्व बैलांना खायला ठेवतात। तर आता हे बघा हा पातेरा जमवून दाढीला लावणार आहे आणि डोक्यावरनं घेऊन जाणार आहे। मला दाखवतो ते सुद्धा। तर गावाकडे हे आता सगळी कामं चालू झाली आहेत आणि तुम्ही आंब्यांची अवस्था बघू शकता, आंब्यांची काय हालत झाली ते। हे बघा सगळा मोहर बिवर आहे ना, सगळं काळा पडला आहे मोहर। आणि जर का तुम्ही कोकणामध्ये येत असाल तर ह्यावर्षी येऊ नका, कारण की आंबे ह्यावर्षी येणार नाही आहेत। तर हे बघा मम्मी मला हे भरून देते, मम्मी मला पातेराचा हा डालगा भरून देते आणि मी जातो घेऊन तिकडं दाढीमध्ये वाचायला। मम्मी काम करते येते काय, तर मी आता घेऊन जातो, त्याच्यासुद्धा तुम्हाला क्लिप भेटेल बघायला। पण आता काही दिवसांनी ह्या असल्या गोष्टी तुम्हाला शक्यतो नाही बघायला भेटणार, कारण की खूप जण आता अशी आहेत की ज्यांना शेती पण नको आहे आणि कष्ट पण नको आहेत। तर अशी लोक आणि अशी पोरं आजकाला काहीच करू शकत नाही। त्यामुळे हे बघा हे गुरांसाठी एवढं गवत काढणं साधी गोष्ट नाही आहे मित्रांनो, साधी गोष्ट नाही आहे। पण ते गावाकडची माणसं करतात आणि त्यांना समाधान वाटतं आणि त्यांना काहीतरी कमवण्यासारखं वाटतं। मी आता डालगा घेऊन करत होतो, नीट पकड, हात बोट काढ तुझ्या बाजूला, मी जाईन तिकडे दाखव। अगं माझी डाळगी नेतोय ना, म्हणून मी डाळगी नेते तर माझा व्हिडिओ कॉल कर। कुठं ह्या वरच्या दाढी भाजायच्यात ना, कवाल तोडले आहे मग करायला नको। इथलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये की आपल्या गावाकडच्या मम्मी आणि मातोश्री यांना अजून सुद्धा ह्या मोबाईलच्या दुनियेमधलं काहीच कळत नाही, ना व्हिडिओ चालू करायचं माहिती, ना कॅमेरा ओपन करायचं माहिती। हे बघा असतील पण 100 क्वचितच लोक ह्या गोष्टी जाणत असतील आणि त्यांना माहीत असेल। पण अजूनसुद्धा मी इकडे आमच्या आईला किंवा आमच्या घरातल्या कोणाकोणाला सांगतो की ज्यांना माहीतच नाही ह्या गोष्टी, त्यांना फक्त फोन उचलायचा, लाल बटन दाबायचं आणि हिरवा बटन दाबायचं एवढंच माहिती असतं, दुसरं काय माहीत नसतं। तर ह्या आताची ही लास्ट जनरेशन आहे, तर त्याच्यामध्ये त्यांच्याकडून आपल्याला जेवढं शिकता येईल ना तेवढं शिकून घेऊया। आणि कंटिन्युअसली आपले ब्लॉग येत नव्हते, तर आपण आता ब्लॉग कंटिन्युअसली चालू करणार आहोत। नवीन सिरीज चालू करायची आहे आणि त्याच्यात तुमचा प्रतिसाद पाहिजे, तर तुम्ही मला नक्कीच सपोर्ट करा, 100% सपोर्ट करा। आणि का शेवगा कोणाकोणाकडे शेवगा आहे, तर कोणाकोणाला शेवगा पाहिजे त्यांनी कमेंट करा आणि पाहिजे आणि इथून घेऊन जा, संपत आला आहे, लवकर द्या आणि लवकरच घेऊन जा। तर हे बघा ही आहे आपली सायकल जुनी आणि हा आहे आपला वाडा। वाड्याचा एक दिवस तुम्हाला रिव्ह्यू करीनच मी,
आणि मी इथे समोर पहिलं ना अभ्यास करायचो आतमध्ये, तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथे मी पहिला अभ्यास करायचो. खाली इथं खुर्ची आहे, त्या साईडला खुर्ची आहे, ती खुर्ची घेऊन मी पहिला अभ्यास करायचो. आणि लॉकडाऊनमध्ये त्या काळामध्ये तर खूप मजा होती तेव्हा. आणि असे सर्व पोरं बिरं होती तर एकत्र येऊन मजा करायला भेटायची. आता हा एवढा पातेरा, हा एवढा तो तिथला, आणि त्या साईडला तिकडं हा पातेरा, तो सगळं एकत्र करून आता दाढीमध्ये टाकणार आणि उद्या पेटवून देणार. तर गाईस हे बघा, हे आहे आपली शेणकी आणि हा आहे आपलं चिकू. तर इथला पातेरा जमवून झाला आहे आणि आता जस्ट थोड्या वेळामध्ये हा सुद्धा पातेरा जमवून होईल 2 डालग्यामध्ये. आणि मग आपण त्या साईडला जाऊया. मी पुन्हा एकदा जमवते. आणि हा मी आंबा, बांधलेला आंबा, म्हणजे पहिला जो जुना आंबा होता ना मोठा, त्याला छोटासा एक फांदी घेऊन त्या फांदीचा 1-1.5 असा एक आतमध्ये टाकायचा दुसऱ्या आंब्यामध्ये आणि त्याला रावायचा. त्याला जेव्हा मोड येतील तेव्हा तो ॲक्च्युअलचा आंबासुद्धा कापून टाकायचा आणि त्याला मग त्या फांदीची अशी मोठी फांद होते, बघू शकता तुम्ही. त्याच्यावरती आंबे लागायला सुरुवात होते. तर हा माझा पहिला आंबा आहे. मला कसं वाटतं आहे, ब्लॉग नक्की बघा, अजून तुम्हाला काय काय नवीन नवीन गोष्टी बघायला भेटतील. तर मम्मी अजूनसुद्धा काय आंब्यांची यंदा कंडिशन लई जाम वाईट आहे. आणि हे इथं अननस लावलेले आहेत आम्ही. मम्मी अननस अजून आलं नाही आपले, हे एकदाच आलं होतं ना? हां काय ग, हे अननस एकदाच आलं होतं ना? हे अननस. आणि ही इकडे पातेल्यामध्ये अजून 2-4 डालगी होतील. इथे 2 डाळी जाळून झाल्या आहेत. आणि तिथली नाही करायची आहे बहुतेक, ह्या 2 करून किंवा त्या 2 करायच्या आहेत. आणि ह्याच्यात हा ॲडजस्ट करून आपल्याला भागवायचं. आणि 4 डाळी प्लस 5 तोंडे असे 9 तोंड्यांचं आपली शेत असणार. यांना कमी केलेलं आहे शेती, बिकॉज मेहनत कमी आणि जास्त प्रमाणामध्ये आता करून करायला मागत नाही. त्यासाठी हे बघा, एवढे डालगे टाकलेत मी. हे बघा, या साईडून ही दाढ आहे आणि दाढीतच उभा आहे मी आता. एवढे डालगे टाकलेत आणि हा डालगा घेऊन मी आता चाललो दुसरी खेप आणायला. तुम्हाला लांबून दाखवतो, लांबून मोठा शॉट दाखवतो मला. तर हे बघा, एवढे डालगे टाकलेत मी आणि ही दाढ आहे ना, ती उद्याला पेटवायची आहे. बघा त्याच्यामध्ये, आणि हिला शेतीसारखं उपजाऊ करायचं आणि ह्याच्यामध्ये पेरणीच्या वेळी पावसाच्या टायमाला पेरायचं. तुम्हाला खरी गावची कंडिशन दाखवतो. हे बघा, घराची कंडिशन बघू शकता तुम्ही. गावामध्ये आता कोणीही राहायला मागत नाही आहे. गावच्या जमिनी विकून ते मुंबईला जायला विचार करतात, मुंबईला जाऊन आणि तिथे जाऊन आपलं सर्व काही आहे असं ते विचार करतात. पण आता त्यांना समजतं आहे की ज्या दिवशी अशा गोष्टी निर्माण होतात ना, ज्या दिवशी आपल्याला खायला भेटत नाही, तेव्हा त्यांना गाव आठवतं. बघा, ह्या गोष्टीला तुमच्याकडे काय म्हणतात हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशा आता आपल्या ब्लॉग संदर्भात तुम्हाला फक्त गावठी व्हिडिओज बघायला भेटतील. तर गाईस, आपल्या ब्लॉगमध्ये नक्कीच बनवून राहा आणि प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्हाला चांगले रिस्पॉन्स भेटेल तर भेटेल. त्या साईडचं सगळं झालेलं आहे. तिकडचं सगळ्याचं पातेरं सगळं एकरून झालेलं आहे. आता थोडंसं 2 ते 3 डालगे लागणार आहेत. ते आता इथे मम्मी जमा करते. हे बघा, या साईडला हे बघा, मम्मी इथं जमा करते. तर ते जमून झालं की झालं बघा काम आपलं. तर हे बघा, ही दाढ आपल्या आजच्या दिवसाचा आजच्या दिवसामध्ये हा एवढं तयार केलेला आणि उद्याच्या दिवसामध्ये ते तयार करायचं. तिकडे जो डिग दिसतो ना ते. तर गाईस, शेती करणं खाऊची कामं नाही आहे. एखाद्याची खालणं फाटून येते, पण मग समजतं तेवढं काय सोपं नाही आहे ही गोष्ट. जो करतो त्याला विचारा शेती काय चीज आहे ती. एकाची हालत खराब होते आणि त्या क्षेत्रामध्ये उतरून, त्या क्षेत्रामध्ये राहून, त्या क्षेत्राला आपण आपलंसं केलं ना तर कधीच आपण उपाशी मरू शकत नाही. पण क्षेत्राला त्या पकडून ठेवणं खूप खूप कठीण आहे. त्यासाठी जाम मेहनत करावी लागते, जाम मेहनत करावी लागते. तुम्हाला आमचा पपई दाखवतो केवढूसा आहे तो. हे बघा आमचा पपई, आणि त्याच्यावरती किती पपई लागलेत बघा.
तरी पण 2 ते 3 पपई काढून झाले आणि पपईची साईज बघा एवढूसाच आहे. 2 ते 3 फूट आहे तेवढाच आहे आणि पपई लागायला लागली. म्हणजे तुम्ही विचार करू शकता कोकणामध्ये काय कसे शक्य असतं ते पण आत्ताच्या वेळेला. बट काही तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, शेती करणं खाऊची कामं नाही आहेत. त्याच्यासाठी जिगरा लागतो, तो शेतकरी माणसाचा असतो, नंतर तो करतो. अदरवाईज बाकीच्या कोणाचाच ते जिगरा नाही, म्हणून करायचा विचार करतो पण तो करू शकत नाही. ह्या झाडाला तुमच्या इकडे काय म्हणतात नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आता तो डाळ काय टाकून येतो पुढे, बघूया ब्लॉग कुठपर्यंत जातो. इथे महत्त्वाची गोष्ट सांगतोय, जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत राजासारखं जगून द्या. एकदा का त्यांच्यातलं एक जरी माणूस आपल्यापासून हिरावला की त्यानंतर तुम्हाला कधीच राजासारखं जगता येणार नाही. मोस्टली तुम्हाला ह्या गोष्टी आहेत ना मुंबईला किंवा कुठे अदरवाईज गेल्यानंतर कळतील, पण ते असणं हे इम्पॉर्टंट आहे. ते काय करतात हे बाजूला ठेवा, ते असणं बहुत इम्पॉर्टंट आहे. हे बघा.